मंडळी, मी निलेश पोंड. तुम्ही पाहतात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल. मंडळी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री आवास योजना 2.0ची घोषणा केली असून त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. सदर शासन निर्णयामध्ये खालील घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. मंडळी, या अनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 राज्यामध्ये अंमलबजावणी करणे, प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत लाभार्थी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र शासनाने एक युनिफाईड वेब पोर्टल लॉन्च केलेले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सदर पोर्टलवरती इच्छुक लाभार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. मंडळी, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत नागरी भागातील जनतेस परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी सर्व अंमलबजावणी यंत्रणांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड प्रथम करायची असल्याने युनिफाईड वेब पोर्टलवर जास्तीत जास्त लाभार्थ्यांची माहिती भरण्याच्या अनुषंगाने आणि त्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य खालीलप्रमाणे देण्यात येणार आहे. तर मंडळी, आता आपण बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता आहे. मंडळी, योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता अशी आहे की लाभार्थी कुटुंबामध्ये पती पत्नी व अविवाहित मुले मुली वय 18 वर्षाखालील यांचा समावेश असेल. नंबर 2, या योजनेअंतर्गत अनुदान किंवा सहाय्य प्राप्त करून घेण्याकरिता शहरी भागात राहणाऱ्या EWS, LIG, MIG कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर देशामध्ये कोणत्याही भागामध्ये पक्के घर नसावे. नंबर 3ची पात्रता काय आहे मंडळी, तर लाभार्थ्याने गेल्या 20 वर्षात कोणताही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. योजनेअंतर्गत नंबर 4ची पात्रता काय मंडळी, तर योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी घरे ही कुटुंबातील कर्त्या महिलांच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावावर असतील आणि त्या कुटुंबात कर्ती महिला सदस्य नसेल त्या कुटुंबात कर्त्या पुरुषांच्या नावावर घर राहणार आहे. नंबर 5ची पात्रता काय आहे मंडळी, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 6 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. म्हणजेच काय, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशाच कुटुंब पात्र आहेत की ज्यांचे उत्पन्न 6 लाख रुपयापेक्षा कमी आहे. अशाच कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि अशाच लोकांनी काय करायचे आहेत, अर्ज भरायचे आहेत. तर मंडळी, आता आपण बघूया योजनेसाठी लागणारे कोणकोणती कागदपत्रे महत्त्वाचे आहेत. नंबर 1, लाभार्थ्याचे आधार कार्ड. आधार कार्डानुसार जन्मतारीख, आधार नंबर आहे की नाही ते चेक करून घ्या. नंबर 2, कुटुंबातील इतर सदस्यांचे आधार कार्ड. नंबर 3, उत्पन्नाचा दाखला जो की तहसीलदाराचा असतो तो दाखला लागेल. नंबर 4, बँक पासबुक. नंबर 5, जातीचे प्रमाणपत्र. नंबर 6, जमिनीची कागदपत्रे. तर म्हणजे आता आपण बघूया या योजनेचा अर्ज या वेबसाईटवरून कसा करायचा आहे. मंडळी, सर्वात प्रथम तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समधील दिलेल्या युनिफाईड पोर्टलवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर मंडळी तुम्हाला स्कीम गाईडलाईन्स दिसेल. होम स्कीम गाईडलाईन्स आणि अप्लाय फॉर PMAY म्हणजेच अर्बन 2.0 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर मंडळी तुम्हाला इन्स्ट्रक्शन वाचायचे आहेत. इन्स्ट्रक्शन वाचून झाल्यानंतर मंडळी तुम्हाला क्लिक टू प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथं आल्यानंतर मंडळी तुम्हाला डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ॲप्लिकेशन करण्यासाठी इथे तुम्हाला दिलेले आहेत. तर हे डॉक्युमेंट्स वाचून झाल्यानंतर तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं आल्यानंतर मंडळी तुम्हाला प्रायमरी इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक असे ऑप्शन दिसेल. तर तुम्हाला इथे प्रायमरी तुमची इलिजिबिलिटी म्हणजेच पात्रता चेक करायची आहे. इथे तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं स्टेट टाकायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा ॲन्युअल इन्कम किती आहे इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. सिलेक्ट मिशन कॉम्पोनंट्स, तुम्ही कोणत्या कॉम्पोनंट्समध्ये येत आहात. जर तुम्हाला फ्लॅट
मध्ये घर घ्यायचं असेल तुम्ही AHP सिलेक्ट करा. जर तुम्ही स्वतः जागा बांधून घर बांधत असाल तर BLC सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मंडळी इथे विचारले जातात की डू यू ओन पक्का हाऊस एनिवेअर इंडिया, म्हणजेच काय तुमचं याच्या आधी भारतामध्ये कुठे पक्कं घर आहे का. तर इथं असेल तर येस करा, नसेल तर नो करा. मंडळी लक्षात असू द्या, इथं जर तुम्ही येस केला तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र व्हाल. आणि तुम्ही 20 वर्षापासून कोणतं सरकारचं बेनिफिट घेत असाल का, तर इथे नो करायचं आहे. मंडळी इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर जो आहे तो इथं तुम्हाला एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे. आणि असे डिटेल्स टाकल्यानंतर मंडळी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती, आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे आधार कार्डसाठी त्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. आणि तो OTP इथे तुम्ही मेन्शन करून पुढची प्रोसेस हे तुम्हाला करायची आहे. तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी ॲप्लिकेशन करू शकता. तर मंडळी कुठल्याही एजंटकडे फॉर्म भरू नका. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरा. आणि जर तुम्ही लाभार्थी आहात, खरंच पात्र आहात, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र पण होऊ शकाल. तर मंडळी ही होती महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन अशा योजनेच्या माहितीमध्ये. धन्यवाद.